नमस्कार, मी दीपक कांबळे. आवाज तुमचा साथ आमची या न्यूज चॅनलमध्ये आपण आज आलेलो आहोत चिंचोली या गावामध्ये. चिंचोली या गावामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी विस्तारित होत चाललेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. तर तुम्ही असंच पाहत राहा. आवाज तुमचा साथ आमची. तर तुमचं नाव काय? मोहन गोविंदराव बिरादार. सर, पाणी आपल्या नळाला कधीपासून येतं? माझ्या नळाला 5 वर्षापासून मला पाणी नाही. ग्रामपंचायतला सांगून आज देऊन पाया पडून हातापाय सगळ्या प्रकारे येणे केने सर्व प्रकारे त्यांना सांगितलं, पण कोणी ऐकायला तयार नाहीत. का तर यांना आता निधी कोण पैसे द्यावं? निधी 13वा इथं खाऊन गेले, 14वा खाल्ले, 15वा खाल्ले, शासनाचे 10 लाख आले होते तेही खाऊन गेले. पुन्हा इतर कामामध्ये किती किती पैसे आले, काय काय घोटाळा आहे काय नाही सर्व खाऊन देखील साध्या एक नळाच्या 4-5 घराला पाणी 5-6 घराला पाणी नसताना देखील ते पाणी द्यायला देखील तयार नाहीत, वाल बसवायला तयार नाहीत, काही नाही. हे सगळा सगळा गोंधळ आहे आणि अशा गोंधळामध्ये कारभार त्यांचा चालू आहे आणि त्यांना विचारता धनी नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांची चौकशी होत नाही, कारण बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत, पुष्कळशा भानगडी झाले, पण वरिष्ठ अधिकारी वरच्या पातळीवर दाबादाबी करण्याचा प्रयत्न करतात आणि कुठली गोष्ट उजेडात आणू द्यायला तयार नाहीत. वास्तविक पाहता 5 वर्षाच्या कालावधीमधील जे काही वित्त आयोगाने दिलेल्या सर्व काही ज्या देणग्या आहेत किंवा जे काही निधी मिळाला आहे त्या निधीच्या संदर्भात प्रत्यक्ष तहसीलदार साहेबांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांची पाहणी करावी आणि सर्व ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेसमोर त्यांनी सगळी पाहणी करून जाहीर करावं आणि सांगावं आणि जर दोषास पात्र असतील तर त्यांना दंड देण्यात यावा किंवा त्यांना शिक्षा करण्यात यावी. चिंचोली ग्रामपंचायतमध्ये हरघर नळ योजना असून सुद्धा स्थानिकचे नागरिक आपल्याला सांगत आहेत की त्यांना पाणी पुरवठा होत नाही. सर, मग तुम्हाला पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही पाणी कुठून घेता आणि तुमचं कसं पाण्याचं? शेवटी आम्ही बाहेरच्या शेजाऱ्यापासून पाणी घेतो. शेजाऱ्याचं पाणी भरणं झाल्यावर त्यांचं पाणी भरणं झालं की नंतर पाणी राहत नाही. आम्हाला ते शेवटी मग नदीला जावं लागतं. कुठेतरी शेवटी निर्वाह भागवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं, मार्ग शोधावा लागतो. आणि त्यातली गोष्ट आमचं वय झालेलं 74 वर्ष माझं वय आहे. माझ्या पत्नीचं वय 68 वर्ष आहे. आम्ही दोघांनी कुठं जावं आणि कुठून पाणी आणू? आमच्यानं पाणी आणणं होते का? आणि सर, मग आता याच्यावरती तुम्ही संदर्भामध्ये सरपंच, ग्रामसेवक, पाणी कर्मचारी यांच्याशी संपर्क केलेला आहे का? ग्रामसेवकाला बोललेला आहे, 10 वेळेस बोललेला आहे. ग्रामपंचायत सरपंचाला बोललेला आहे आणि ती सेविका जी आहे तिला देखील बोललेला आहे. सर्वांना बोललं पण काही तीळ मात्र उपयोग झालेला नाही. 5 वर्षापासून मी परेशान आहोत. त्यांचं म्हणणं काय? तुम्हाला काय सांगितलं जातं की कधी पाण्याची व्यवस्था केली? फक्त होला हो खोला खो चालू आहे, बाकी दुसरं काही नाही. होला हो खोला खो याच्याशिवाय पर्याय दुसरं काही उरलेलं नाही त्यांच्याकडे. अच्छा, तर आपण दुसऱ्या नागरिकाशी बोलूया. काय तुमचं नाव काय? वनश्री संग्राम बिरादार. माझ्या नळाला आज 5 वर्ष झालं पाणी नाही. माझी आई अपंग आहे. मी जर पुण्या गावाला गेले तर मला पाणी भेटत नाही. तुम्ही या संदर्भामध्ये कुणाकुणाशी तक्रार केली किंवा कुणाशी बोललात की माझ्या घरी पाणी नाही, तर त्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणून ग्रामपंचायतला जाऊन बोललात का तुम्ही किंवा कुणाला काही सांगितलं का? ग्रामपंचायत सेविकेला बोललं पाणी नाही. तिनं म्हणते सरपंचाला सांग. मी काय करू? सरपंचाला विचारलं तर त्यानं म्हणते मी काय पाणी सोडणार आहे का? ग्रामसेविकीला विचार, पाणी सोडणारी आहे तिला विचार, असं म्हणून म्हणते. पाणी काही सोडत नाही, येते हे असं शब्द बोलते. मग तुम्हाला पाणी जर सुटत नसेल तर तुम्ही कर वसुली केला जातो का? पैसा मागितला जातो का? नळपट्टी, घरपट्टी? हो, नळपट्टी. बरं, आमचे जर कोणते काम जर कागद घ्यायचे झाले तर ग्रामपंचायत मध्ये जर गेलं तर म्हणते तुम्ही नळपट्टी भरलं नाही, घरपट्टी भरलं नाही, आम्ही देऊ शकत नाही. आमच्या नावाला पाणी येत नाही तर आम्ही कुठले देणार नळपट्टी? मग आता आपण दुसऱ्या नागरिकाची चर्चा करूया. तुमचं नाव काय? 2 महिने झाले पाणी येत नाही. तिथून वाहनं जातात, काही म्हणतात लोक हातानं नळ फोडतात, दुसऱ्यानं फोडले म्हणजे त्याचं पाणी येत नाही नळाला. पाणी सोडायच्या बाईला 3-4 बाऱ्या घेऊन गेलो घरी मी. तिने स्वतः बघले डोळ्यानं पाणी येत नाही. माझे झाडं बिडं सगळे वाळून गेले. आता पियाला मला एकटाच आम्ही घरी. माझ्या पोरी आल्यात काल तर पाणी येत नाही. आता थोडं एवढा टोपल्यामध्ये टोपलं ठेवून पाणी भरलेलं आता.
म्हणजे तुम्हाला पण पाण्याची समस्या आहे. मग पाणी हा. जर भेटत नसेल तर तुम्ही कुठून पर्याय व्यवस्था करता? ते तिकडून खाली होळा आहे नदी, ते जवळ जवळ थोडं तिकडून अच्छा. त्या नदीवरून घेऊन येतो. हम्म. हो. मग आता याच्यावरती तुम्हाला प्रशासनाला काय सांगायचं आहे की पाणी तुमची व्यवस्था करणं काय करणार किंवा याच्या पुढे तुम्ही काय करणार? करावं आम्हाला पाण्याची सोय करावं शासनानं. सरपंचाला सांगावं, आणखी ते पाणी सोडणाऱ्याला बाईला सांगावं, अशी सोड हे सांगून आम्हाला मदत करावं त्यानं. बर. तर आपण प्रत्यक्षात बघू शकता आता पाणी सुटलेला वेळ आहे आणि पाणी सुटून सुद्धा या नळाला हे बघा पाणी चालूही करा आणि वॉल क्लॉक बंदही करा, कसलंच एक थेंब सुद्धा पाणी येत नाही. आणि आपण प्रत्यक्षामध्ये बघू शकता की या ठिकाणी पाणी येत नाही असे गावातील साधारणतः 10 ते 12 घरं असून आणि त्याच्यानंतरला दुसरे नळ आपण बघूया की तिथं पाणी कसं जातं. म्हणतात आपण प्रत्यक्षामध्ये बघू शकता की त्या नळाला तिथं पाणी नव्हतं तर या नळाला इथं पाणी येत आहे. मग याच्यावरती चिंचोली प्रशासनानं किंवा संदर्भामध्ये तालुका प्रशासनानं आजपर्यंत कसलाही याच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. प्रत्यक्षात आपण बघू शकता एका ठिकाणी पाणी आहे, एका ठिकाणी पाणी नाही. मग ज्या लोकांना पाण्याची व्यवस्था नाही त्यांनी कुठून पाणी भरायचं आणि त्या संदर्भामध्ये गावातील लोकांनी प्रशासनाला कळवलेलं आहे, सरपंचाला बोललेलं आहे, गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा त्यांनी त्यावरती कुठलीही कार्यवाही केलेली नाही. पाणी नाही ते. पत्र द्या की दाखवा त्याच्यात. आणि नागरिकांनी दिलेलं पत्र एक मिनिट तुम्ही बघू शकता. यांनी पत्र 20 जानेवारी 2026 रोजी माननीय गटविकास अधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे. आज साधारणतः 1 महिना होत आला पण यावरती कुठलीही अंमलबजावणी किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. मी दीपक कांबळे, कॅमेरामॅन नितीन सोमुशेसह आवाज तुमचा, साथ आमची. धन्यवाद.